नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. मुंबई गोवा महामार्गावर कळबणी नजीक अपघात, कारच्या दर्शनी भागाचा झाला चक्काचूर. पेणच्या मूर्तिकारांसाठी शासनाचा ऐतिहासिक निर्णय, पेणच्या गणेश मूर्तींना केंद्र शासनाचे GI मानांकन. रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील पूरग्रस्तांना 5 महिने झाले तरी भरपाई नाही. खेड काँग्रेस आयचे लाक्षणिक उपोषण, माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांची उपोषणाला भेट. आणि राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा पाहण्यासाठी पर्यटकांची रीघ, राजकोट परिसराला ऐतिहासिक स्वरूप प्राप्त. पाहुयात सविस्तर वृत्त. मुंबई गोवा महामार्गावर कळबणी गावानजीक अचानक गुरे रस्त्यावर आल्यामुळे मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या ह्युंदाई व्हेन्यू कारच्या महामार्गाच्या लगत असणाऱ्या लोखंडी गार्डला धडकून अपघात झालाय. या अपघातामध्ये 2 जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. महामार्गावर मोकाट गुरांमुळे पुन्हा एकदा अपघात झाला असून सुदैवानं या अपघातात कोणीही दगावलं नाही. हा अपघात इतका भीषण आहे की ह्युंदाई व्हेन्यू कारच्या दर्शनी भागाचा अक्षरशः चक्काचूर झालाय. बाळासाहेबांनी कधी निवडणूक प्रक्रिया केली नाही असं म्हणत मंत्री दीपक केसरकर यांनी बाळासाहेबांना खोटं ठरवलंय, तर केसरकरांनी थोडा अभ्यास करावा अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी मंत्री ॲडव्होकेट अनिलजी परब यांनी केली आहे. पाहुयात काय म्हणालेत ॲडव्होकेट अनिलजी परब. आज केसरकरांनी त्यांच्या उलट तपासणीत बाळासाहेबांनी कधीही निवडणूक प्रक्रिया राबवली नाही. एका अर्थी बाळासाहेबांनी मनमानी केली, बाळासाहेबांनी लोकशाहीचा आदर केला नाही, अशा प्रकारचे संकेत किंवा अशा प्रकारचा सुतोवाच त्यांनी आज त्यांच्या उलट तपासणीत दिलेला आहे. बाळासाहेबांची शिकवण किंवा बाळासाहेबांचे विचार मानणारे लोक आज कोर्टात, हे कोर्ट चालू आहे, या कोर्टामध्ये अशा प्रकारची भाषा वापरत आहेत की 1999 पासून आजपर्यंत कधीही म्हणजे 12 पर्यंत कुठलीही निवडणूक प्रक्रिया राबवली गेली नाही. केसरकरांनी थोडा अभ्यास करायला पाहिजे होता, थोडी माहिती घ्यायला पाहिजे होती. आणि जे इथे येताना बाळासाहेबांचे बाहेर तुम्ही विचार मांडताय, तर साक्ष देताना किमान बाळासाहेब काय होते, किमान बाळासाहेबांनी काय कशा पद्धतीने काम केलं. त्यांचं म्हणणं होतं की मी फालतू लोकशाही मानत नाही, परंतु निवडणूक आयोग, निवडणूक प्रक्रिया या शिवसेनेत पहिल्यापासून होत राहिलेल्या आहेत. आणि त्यामुळे बाळासाहेबांनाच खोटं ठरवण्याचं काम, बाळासाहेबांनाच वाईट ठरवण्याचं काम, बाळासाहेबांनाच मनमानी ठरवण्याचं काम हे आज केसरकरांनी निवडणूक आयोग आपल्या या आमदार अपात्रतेच्या साक्षीच्या फेर तपासणीसाठी किंवा उलट तपासणीमध्ये त्यांनी हे केलंय. मी तुम्हाला फक्त एवढं सांगण्यासाठी आलोय की बाहेर एक बोलायचं आणि समोर कोर्टाच्या समोर दुसरं बोलायचं, अशी दुटप्पी भूमिका. यांना काही बाळासाहेबांबद्दल प्रेम नाही, परंतु बाळासाहेबांच्या बद्दल जिकडे मिळेल तिकडे आकस यांच्या मनातला आम्हाला दिसतोय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागपूर सुयोग पत्रकार निवासस्थानी सभागृहात आयोजित कार्यक्रमात आज पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधलाय. यावेळी संजय खोडके, प्रमोद हिंदूराव, शिबिर प्रमुख दिलीप जाधव आदींसह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलखुलास आणि रोखठोक सविस्तर उत्तरं दिली आहेत. सुबक मूर्तिकाम आणि जिवंत डोळ्यांची आखणी यासाठी जगप्रसिद्ध असणाऱ्या रायगड जिल्ह्यातील पेणच्या गणेश मूर्तींना केंद्र शासनाने GI मानांकन जाहीर केलंय. गणेश मूर्तींना मिळालेले हे GI मानांकन म्हणजे पेणच्या मूर्तिकारांसाठी ऐतिहासिक घटना असल्याचं श्री गणेश मूर्तिकार आणि व्यावसायिक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत देवधर यांनी म्हटलंय. पेणच्या गणेश मूर्तींना मिळालेले हे नामांकन चांगल्या प्रकारचा प्लॅटफॉर्म मिळवून देईल. यापूर्वी पेणच्या गणेश मूर्तींच्या नावानं राज्यातील इतर मूर्तिकार पेणच्या गणेश मूर्ती सांगून विकत असत. मात्र आता केंद्र शासनाचं नामांकन असलेला लोगो पेणच्या मूर्तींना मिळणार असल्यानं गणेश भक्तांची मूर्ती खरेदी करतानाची होणारी फसवणूक बंद होणार आहे. पेणच्या गणेश मूर्तिकारांना केंद्र शासनाचे जे भौगोलिक मानांकन आहे, पेणचे गणपती मूर्ती हे वैशिष्ट्यपूर्ण उत्पादन आहे. गणपती मूर्तीचे
कार्विंगचे प्रकार अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. या सर्व गोष्टीचा विचार करून केंद्र शासनाने पेण येथील गणेश मूर्तिकारांना गणेश मूर्ती उत्पादनाला भौगोलिक नामांकन दिलेलं आहे. 29 नोव्हेंबर 2023च्या जर्नलमध्ये केंद्र शासनाने गणेश मूर्तीचा विशेष भौगोलिक नामांकनाचा टॅगिंग काय असणार आहे हे डिक्लेअर केलेलं आहे. त्याचा फायदा गणेश मूर्तिकारांना जास्तीत जास्त व्यावसायिक फायदा घेण्यासाठी किंवा इतर गोष्टीसाठी आपल्याला त्याचा टॅगिंगचा वापर करता येते. पेणच्या गणपतीसाठी GI नामांकन मिळणं हा खूप ऐतिहासिक मोठी घटना आहे पेणच्या गणपतीच्या प्रगतीसाठी. त्याला मेनली जिल्हा उद्योग केंद्राचे हल्ल्यासाहेब शेजारीच उभे आहेत. ते जिल्हा उद्योग केंद्राचं त्याच्यात खूप मोठं पाठबळ आणि गायडन्स आहे, त्याच्यामुळे हे शक्य झालं. दुसरं एक खूप मोठं काम प्रोफेसर कुलकर्णी पुण्याहून येऊन हे पुस्तक सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सांस्कृतिक खात्यामध्ये त्यांनी निबंधप्रमाणे दर्ज केलं. ते तिथले सिनियर फेलो म्हणून त्यांनी ते केलं. तर हे 2 प्लॅटफॉर्म पेणच्या गणपती मूर्तीच्या व्यवसायाला आणि मूर्तिकारांना खूप पुढे घेऊन जातील आणि भारतातलं महाराष्ट्रातलं रायगड जिल्ह्यातलं पेण हे एकमेव आता गणपतीसाठी सरकारने नक्की केलेलं स्थान झालं. याच्याबद्दल आम्हाला सगळ्या मंडळाला आणि गणपतीवाल्यांना खूप आनंद आहे. ज्येष्ठ नागरिक अपंग यांच्या सोयीसाठी कुडाळ नगरपंचायतनं उभारलेली नागरी सुविधा केंद्र आजपासून नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज झालंय. नगराध्यक्षा अक्षता खटावकर यांच्या हस्ते फीत कापून आणि उपनगराध्यक्ष किरण शिंदे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या केंद्राचे उद्घाटन संपन्न झाले. कुडाळ नगरपंचायतचे कार्यालय पहिल्या मजल्यावर असल्यानं वृद्ध नागरिक, दिव्यांग यांना तिथे जाण्यासाठी त्रास होत होता. पण या नागरी सुविधा केंद्रामुळे या नागरिकांना तळमजल्यावर विविध प्रकारचे दाखले आता उपलब्ध होणार आहेत. यावेळी ज्येष्ठ नागरिक ऐश्वर्या चव्हाण यांना पहिला दाखला देण्यात आला. त्यांनी याबद्दल समाधान देखील व्यक्त केलंय. उत्तम आहे सोय आणि ग्रामपंचायतीला धन्यवाद देतो. नगरपंचायतीला त्यांनी अशी सुविधा केल्यामुळे आमच्या ज्येष्ठ नागरिकांना जे 75च्या वरचे आहेत त्यांना वर जिने चढून जाऊन घरपट्टी भरणं कठीण होतं. त्याच्यासाठी ही सोय झाली उत्तम आहे. आम्हाला आनंद आहे या गोष्टीचा. नागरिकांच्या सोयीसाठी सर्व नगरसेवकांच्या सहकार्यातून हे नागरी सुविधा केंद्र उभारण्यात आले आहे, असे नगराध्यक्षा अक्षता खटावकर यांनी सांगितले. आणि या नागरी सुविधा केंद्रामुळे सर्वांनाच याचा फायदा होईल अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली. आज या ठिकाणी आम्ही सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने कुडाळ नगरपंचायत येथे नगरपंचायतीच्या तळमजल्याखाली नागरी सुविधा केंद्र वृद्ध, ज्येष्ठ नागरिक, अपंग यांसाठी घरपट्टी भरणे, पाणीपट्टी भरणे, त्यांना वर येणं त्रासदायक ठरल्यामुळे आम्ही हे खाली सुविधा केंद्र आज उद्घाटन केलेलं आहे. त्याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा आणि यासाठी स्वनिधीतून आम्ही हे उभारलेलं आहे. सर्व नगरसेवकांचे याला सहकार्य लाभलेले आहे, त्यांचे सर्वांचे आभार. यावेळी नगराध्यक्ष अक्षता खटावकर, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, मुख्याधिकारी अरविंद नातू, नगरसेवक उदय मांजरेकर, श्रेया गवंडे, नगरसेविका आफरीन करोल, नगरसेविका श्रुती वर्दम, नगरसेविका सई कळप, नगरसेविका ज्योती जळवी, नगरसेविका नयना मांजरेकर तसेच विशाल होडावडेकर, गीतांजली नाईक, निलेश म्हाडेश्वर आदी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. माझे कोकणसाठी रोहन नाईक, कुडाळ, सिंधुदुर्ग. जुलै 2023 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड शहराला जगबुडी नदीच्या पुरानं वेढा घातला होता. त्यामध्ये खेड शहरातील शेकडो व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. त्यावेळी नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना आर्थिक मदत दिली जाईल असं शासनाकडून सांगण्यात आलं होतं. मात्र 5 महिने होत आले तरी देखील खेडमधील पूरग्रस्त व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. याच्या निषेधार्थ तसेच तात्काळ नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी खेड तालुका काँग्रेस आयच्या वतीने खेड तहसीलदार कार्यालयाच्या समोर आज दिनांक 12 डिसेंबर रोजी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या उपोषणाला खेडमधील व्यापाऱ्यांनी देखील पाठिंबा दिला. काँग्रेसने जे उपोषण केलंय त्याला हा व्यापारींनी चांगला सपोर्ट दिलाय. याच्यावर सरकारने दखल घ्यावी ही विनंती. तारखेला जे पण महापूर आलं खेडमध्ये आणि भरपूर पाणी भरलं आणि पाणी कसं एकदम भरपूर म्हणजे दुकानाच्या म्हणजे 75% दुकानच्या म्हणजे लेवलमध्ये पाणी भरलं होतं आणि त्याच्यामुळं कसं आहे नुसतं मालच नाही पण दुकानचं फर्निचर मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान होतं.
पाणी ठाम असतो, त्याच्यामुळे फर्निचर म्हणजे लाखोच्या ह्याच्यामध्ये त्याचं नुकसान होते. त्यासाठी प्रशासन काहीतरी दुकानदारासाठी मदत करावी. आज या ठिकाणी आय काँग्रेसच्या वतीने जे व्यापारी संघटनेचे व्यापारी आहेत त्यांचे जे आर्थिक नुकसान झालेलं आहे पूरग्रस्त म्हणून, त्या सर्व पूरग्रस्तांना मदत मिळावी आणि त्यांना सर्व आर्थिक सहकार्य व्हावे या दृष्टीने आम्ही व्यापारी संघटनेकडनं यांच्या उपोषणाला पाठिंबा देत आहोत. 19 जुलै 2023 रोजी खेड शहरामध्ये पुराचं पाणी शिरलं होतं. त्यात व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांचं प्रचंड नुकसान झालं होतं. त्याचे आज 5-6 महिने झाले तरी नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांच्या मदतीने एक राजकीय पक्ष म्हणून आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून या ठिकाणी उपोषण करतोय. जो महापूर आला त्याच्यानंतर जवळपास 390 हे व्यापाऱ्यांचे पंचनामे नुकसान झाल्याचे इथे पंचनामे केले गेले होते आणि जवळपास 185 घरांचे नुकसान झाले होते. आज घरातील काही लोकांना त्याची नुकसान भरपाई मिळाली, पण 190 जे व्यापारी नुकसान भरपाई कुणाला नाही मिळाली. अर्धे लोकांना काय मिळाले असेल, पण जे व्यापारी वर्ग आहे जो आपला आज अहोरात्र जो सेवेसाठी सर्वसामान्य लोकांसाठी उपस्थित असतो, आज त्या लोकांना कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळाली नाही. ह्याच्यामध्ये मोठ्या चांगल्या पद्धतीने श्रीमंत असलेले पण व्यापारी आहेत आणि खूप गरीब असलेले व्यापारी देखील आहेत. श्रीमंत लोकांसोबतच गरीब लोकांचे पण जे हाल झालेत त्या विरोधात आम्ही हे काँग्रेसतर्फे उपोषण करतोय आणि लवकरात लवकर यांना जर हे नुकसान भरपाई मिळाली नाही तर 26 जानेवारी रोजी आम्ही उग्र असे आंदोलन याच वेळी करू. तर पुरामुळे नुकसान झालेल्या खेडमधील व्यापाऱ्यांना आर्थिक मदत मिळाली नाही ही शासनाने नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांची केलेली कुचेष्टा आहे. आता हिवाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात या उपोषणाची दखल घेऊन व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी खेडचे माजी नगराध्यक्ष तथा मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी केली. त्यांनी आज उपोषण स्थळी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. 19 जुलै 2023 रोजी या खेड शहराला पुन्हा एकदा पुराने तडाखा दिला आणि आमच्या खेड शहरातील नागरिकांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. यामध्ये जी मुख्य बाजारपेठ आहे या बाजारपेठेमधील व्यापाऱ्यांचं देखील अतोनात नुकसान झालं. कारण पाण्याचं प्रमाण एवढं प्रचंड होतं की स्वतःचं जे आतलं दुकानातलं जे सामान होतं ते त्यांना हलवता आलं नाही आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. नुकसान झाल्यानंतर खऱ्या अर्थानं व्यापाऱ्यांची हालअपेष्टा सुरू झाल्या. ते सर्व साफसफाई करणे असेल किंवा पुन्हा त्या ठिकाणी व्यापार उभा करणं असेल, तर या संदर्भात या खेड शहरामध्ये अनेक राजकीय लोकांनी आणि शासनाने मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या किंवा मोठ्या मोठ्या वल्गना केल्या किंवा मोठ्या मोठ्या घोषणा केल्या. या खेड शहरातला नागरिक किंवा या खेड शहरातला व्यापारी पुन्हा उभा राहील त्यासाठी कोटीच्या कोटी उड्डाणी या ठिकाणी केली. परंतु ह्या सर्व अफवा होत्या, या सर्व खोट्या गोष्टी होत्या. आज इथल्या या सगळ्या काँग्रेसच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी इथे या व्यापाऱ्यांना त्यांना मदत मिळावी यासाठी उपोषण केलेलं आहे. आज 5 महिने झाले तरी एकही रुपयाची मदत इथल्या माझ्या खेडच्या व्यापाऱ्यांना झाली नाही आणि म्हणून हे सर्व काँग्रेसचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी बसलेले आहेत. मी एक खेडचा माजी नगराध्यक्ष आहे, खेडचा नागरिक म्हणून मी त्यांना पाठिंबा द्यायला आलेलो आहे. आमच्या व्यापारी असोसिएशनने देखील त्यांना पाठिंबा दिलेला आहे. गेल्या अनेक वर्ष या खेड शहराला या पुराचा तडाखा बसतो, या संदर्भात अनेक आंदोलन झाली, अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या. ह्या नदीचा गाळ काढू, या ठिकाणी संरक्षित भिंत बांधू, परंतु यामध्ये कुठल्याही पद्धतीच्या उपाययोजना होत नाहीत. सातत्याने आमचं नुकसान होतं. याला हे प्रशासन जबाबदार आहे. आज या काँग्रेसच्या ह्या उपोषणाने या प्रश्नाकडे पुन्हा एकदा लक्ष वेधलेलं आहे. आज नागपूरला हिवाळी अधिवेशन आहे, यामध्ये देखील हा प्रश्न उपस्थित होईल अशी मला या ठिकाणी खात्री आहे. या संदर्भातला हा जो प्रश्न आहे हा निकाली निघावा यासाठी हा प्रयत्न माझ्या काँग्रेसच्या सगळ्या सहकाऱ्यांचा आहे आणि त्याचा मला अभिमान आहे आणि म्हणून मी यांना सर्वांना पाठिंबा द्यायला या ठिकाणी आलेलो आहे. काँग्रेसचे संसद सदस्य खासदार धीरज साहू यांच्या घरातून आयकर विभागाने जवळपास 400 ते 500 कोटीहून अधिकची रोकड जप्त केली आहे. या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असून धीरज साहू यांच्या विरोधात भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ आणि दक्षिण रायगड भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या आदेशानुसार रोहा येथे सोमवारी रोहा नगरपालिकेसमोर दक्षिण रायगड महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष हेमा मानकर यांच्या नेतृत्वाखाली साहू यांच्या पुतळ्याला जोडे मारून काळे फासून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, तसेच आमच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्राताई वाघ आणि दक्षिण रायगडचे जिल्हाध्यक्ष नरेशदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही दक्षिण रायगडमध्ये झारखंडचे खासदार नीरज साहू यांनी स्वतःच्या घरामध्ये जवळजवळ 500 ते 400 कोटीची बंडलं घरात मशनी बंद पडल्या, पैसे मोजता मशनी बंद पडल्या, त्याच्या निषेधार्थ आज आम्ही दक्षिण रायगडमध्येच नव्हे तर पूर्ण राज्यभर हे आंदोलन करत आहोत. काँग्रेसच्या खासदार नीरज साहू यांचा आम्ही निषेध व्यक्त करतो आणि त्यांचा पुतळा जाळून आम्ही आज रोहामध्ये, अलिबाग विधानसभा रोहामध्ये आम्ही आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर कारभारी काळे यांनी नवकल्पना विज्ञान आणि तंत्रज्ञान फॉर विकसित भारत 2047 या विषयावर मार्गदर्शन केले. कुलपती रमेश बैस यांच्या हस्ते राजभवनातील सभागृहात विकसित भारत 2047 या विषयावर चर्चासत्रास सुरुवात झाली. सोमवारी 11 डिसेंबर रोजी दिवसभर विविध वक्त्यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर कारभारी काळे यांनी विद्यापीठामार्फत शाश्वत विकासाकरिता विविध प्रस्तावित उपक्रम जसे आपत्ती व्यवस्थापन, मरीन तंत्रज्ञान, शेती तंत्रज्ञान आणि संरक्षण, तसेच संरक्षण धोरण आणि विविध अभ्यासक्रम तसेच अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद मार्फत विद्यापीठास राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत केलेल्या 100 अभियांत्रिकी विषयांचे मराठी भाषेमध्ये रूपांतराबाबत माहिती दिली. या प्रसंगी विद्यापीठ अधिष्ठाता डॉक्टर संजय नबलवार यांची उपस्थिती होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण समुद्र किनाऱ्यावर राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवपुतळ्याचे अनावरण नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आले. यानंतर शिवपुतळ्याच्या दर्शनासाठी राज्यभरातील पर्यटक आणि स्थानिक नागरिकांची अक्षरशः झुंबड उडत आहे. नौदल दिनाच्या सोहळ्यानंतर राजकोट परिसराला पर्यटन स्थळाचं स्वरूप प्राप्त झालंय. गेली अनेक वर्षे हा परिसर निर्जन स्थळ म्हणून परिचित होता. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होताच या राजकोट परिसराला ऐतिहासिक पर्यटन नगरीचे स्वरूप देखील प्राप्त झालंय. त्यामुळे पर्यटक आणि शिवप्रेमी मोठी गर्दी करत आहेत. हल्ली वेगवेगळ्या लग्नांचे वेगवेगळे ट्रेंड पाहायला मिळत आहेत. त्यातीलच एक ट्रेंड म्हणजे बीच वेडिंग. आता कोकणातील समुद्र किनाऱ्यांवर लग्न करण्याचं स्वप्न बघणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जगभरातील पर्यटकांना नेहमीच कोकणातील समुद्र किनारे आकर्षित करतात. मात्र आता विवाह सोहळे देखील कोकणातील समुद्र किनाऱ्यांवर होत आहेत. लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतो. लग्नाच्या आठवणी जपून राहाव्यात यासाठी प्रत्येक जण आपलं लग्न खास व्हावं यासाठी धडपडत असतो. हल्ली वेगवेगळ्या लग्नांचे वेगवेगळे ट्रेंड पाहायला मिळतात. त्यातील एक ट्रेंड म्हणजे बीच वेडिंग. भारतात बीच वेडिंगसाठी गोवा हे सगळ्यांचं आवडतं डेस्टिनेशन आहे. मात्र आता कोकणातील समुद्र किनाऱ्यांवर लग्न करण्याचं स्वप्न बघणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वच्छ, सुंदर आणि जगभरात ब्लू फ्लॅग नामांकन असलेल्या भोगवे समुद्र किनाऱ्यावर लग्न करू शकता. सोलापूर येथील डॉक्टर चिराग होरा आणि ठाणे येथील स्नेहल शिंपी यांनी आपलं लग्न अविस्मरणीय व्हावं यासाठी भोगवे समुद्र किनारी लग्न केलं. दरम्यान या ट्रेंडमुळे रोजगाराच्या नव्या संधी देखील कोकणवासियांना उपलब्ध होत आहेत. वाय खान फाउंडेशन आणि पत्रकार उत्कर्ष समिती मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने अंजुमन इस्लाम शाळा डंकन रोड येथे रस्ता सुरक्षा अभियान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन पोलीस उपायुक्त डॉक्टर प्रवीण मुंढे यांच्या हस्ते संपन्न झाले. रस्त्यावर होणाऱ्या अपघाताने निष्काळजीपणात मृत्यू पावणाऱ्या वाहनधारकाचे, त्यातल्या त्यात दुचाकीवाल्यांचे प्रमाण पाहता नागरिकांनी जागरूकतेने स्वतःची काळजी, वाहतूक सुरक्षिततेचे नियम पाळून घेतल्यास अपघातांचे प्रमाण कमी होईल असे मत पोलीस उप आयुक्त डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी व्यक्त केले. यावेळी वाय खान फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी फैजुल्ला खान, सिद्दीकी शकील अहमद, पत्रकार उत्कर्ष समिती मुंबईचे अध्यक्ष राजेंद्र लकेश्री आणि सरचिटणीस आनंद मुसळे आदी उपस्थित होते. यावेळी नागपाडा पोलीस ठाण्याचे इन्स्पेक्टर बिलाल शेख, वाहतूक इन्स्पेक्टर बाजीराव मोरे, पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर अशोक म्हात्रे, बॉम्बे प्रेसचे संपादक शराफत खान, लिकायत अली सय्यद, संगीता नंदल आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील परीट समाजातील समाज बांधव बंधू भगिनी आणि गाडगे बाबा अनुयायांनी दिलेल्या लोकवर्गणीतून परीट समाज संस्था रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये या संस्थेच्या वतीनं नूतन सभागृह बांधण्यात आलंय। या सभागृहाचा उद्घाटन समारंभ आरक्षण समन्वय समितीचे प्रमुख आशिष कदम, महाराष्ट्र परीट सेवा मंडळ प्रदेशाध्यक्ष राजेंद्र खैरनार, राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष एकनाथ बोरसे, महाराष्ट्र परीट सेवा मंडळ संत गाडगेबाबा स्मारक समिती प्रदेशाध्यक्ष दिलीपराव शिंदे, आरक्षण समितीचे अध्यक्ष डी सोनटक्के यांच्या हस्ते 10 डिसेंबर रोजी खेडमधील कुंभाराळी येथे संपन्न झाले। उद्घाटन समारंभात अध्यक्षस्थानी अशोक जांभूळकर आणि स्वागताध्यक्षस्थानी संतोष शिंदे होते। यावेळी महाराष्ट्र परीट सेवा मंडळ प्रदेश उपाध्यक्ष शांताराम कदम, प्रदेश उपाध्यक्ष अरुण धोबी, कोकण विभागीय अध्यक्ष बळवंतराव साळुंके, नाशिक जिल्हाध्यक्ष विजय शिरसाट आदी उपस्थित होते। संत गाडगेबाबा यांच्या 67व्या स्मृती दिनानिमित्त खेड येथील संत गाडगेबाबा यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। संत गाडगेबाबा परीट समाज संस्था खेडचे अध्यक्ष अशोक जांभूळकर तर परीट समाज आरक्षण समन्वय समितीचे रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख संतोष शिंदे हे स्वागताध्यक्ष म्हणून होते। राज्यभरातून आलेल्या सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि समाज बांधव भगिनींना सन्मानित करण्यात आले। या निमित्तानं महिलांसाठी खास आकर्षण खेळ खेळूया पैठणीचा हा कार्यक्रम यावेळी संपन्न झाला। यानंतर भजनाचा सुंदर कार्यक्रम झाला। कार्यक्रमासाठी खेड तालुका परीट समाज संस्थेच्या सर्व पदाधिकारी समाज बांधवांनी खूप मेहनत घेतली होती। रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील श्री शंभू महादेव माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय कुकुडवाड येथील 1994च्या 10वीच्या बॅचच्या विद्यार्थिनींनी एकत्र येत स्नेह मेळावा साजरा केला। या माजी विद्यार्थ्यांचा नुकताच स्नेह मेळावा महाबळेश्वर येथे आयोजित करण्यात आला होता। यावेळी 29 विद्यार्थी एकत्र येत त्यांनी जुन्या आठवणी काढत गाणी म्हणत नृत्य करत आनंद साजरा केला। या स्नेह मेळाव्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना एकत्र करण्याचं काम रामचंद्र पोकळे, संतोष जाधव, दीपक विटकर, प्रवीण जाधव यांनी केलं। यावेळी ज्योतिर्लिंग सामाजिक बहुउद्देशीय संस्था मुंबई अध्यक्ष रामचंद्र पोकळे, संतोष जाधव, दीपक विटकर, प्रवीण जाधव, अनिल काटकर, बापूसाहेब काटकर, सुरेश काटकर, आनंदी पोळ आदी विद्यार्थी तसेच इतर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज 12 डिसेंबर रोजी माजी सभापती जया माने यांच्या रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपा येथील कार्यालयात महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ रत्नागिरी यांच्या वतीनं सर्व योजना तसेच कर्जासंदर्भात माहिती देण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात आले होते। यावेळी साखरपा विभागातील शेकडो नागरिकांनी उपस्थिती लावली होती। शासनाच्या विविध योजना आणि त्यांची अंमलबजावणी व्हावी याबाबत कोणत्याही समस्या असल्यास संपर्क करावा असे आवाहन जया माने यांनी यावेळी केले। सध्या शासनाचे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरू आहेत, त्या बाबतीत निरीक्षक संदीप माने, पर्यवेक्षक तोडणकर यांनी मार्गदर्शन केलं। या शिबिराला 50 जणांचे प्रस्ताव सादर करण्यात आले। या शिबिर प्रसंगी मनोहर सुकम, शेखर आकटे, केतन दुधाने आदी उपस्थित होते। यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।